चला मंडळी, सुप्रभात. श्री विठ्ठल नर्मदे हर. आज आपला 8वा दिवस. मी विसरतो. 8 वाजता काहीतरी 8 असू द्या. तुम्ही मोजून सांगा आमचा कितवा दिवस. चला, आजचा आपला हा प्रवास चाललेला आहे. आज आपण वाल्हे या ठिकाणावरून निघून पुढं चाललेलो. आपला आजचा ठिकाणा आहे लोणंद. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आहे माझ्या माऊलींचं निरास्नान, शाही स्नान. तर निरास्नान आपल्याला बघायचं आहे. पण आज आपण पहाटे निघालेलो आहोत, कारण की आपली माऊलींचा तळ आपल्यापासून आहे 3.5 किलोमीटर. तर 3.5 किलोमीटर कवर करण्याकरता आपल्याला पहाटे 1 तास अगोदर निघायला लागलेलं आहे. तेवढं जाऊया. पताका यांची आहे ती. तर जाऊया, चला मस्त भजन करू. आणि भजन करता करता माऊलींच्या तळावर जाऊ, माऊलींचं दर्शन घेऊ, मग नंबरला लागू. चला, श्री विठ्ठल नर्मदे. चला श्री विठ्ठल मंडळी, माझ्या ज्ञानोबारायांचा पालखी तळ हे ज्ञानोबारायांचा तंबू आहे, पाल आहे. आणि बरोबर याच्यावरती सूर्यनारायण भगवान आलेले आहेत. संपूर्ण दिंड्या आता इथून सुरुवात झालेल्या आहे. रथापुढच्या दिंड्या आता नंबरला लागत आहेत. हळूहळू सर्व दिंड्या येतील बाहेर. आणि मग माझी माऊली पुढच्या 27 दिंड्या बाहेर पडल्यानंतरच त्यांच्या मागून येईल. तर चला, आपण सुद्धा आता काय करू, पुढं जाऊया आणि नंबरसाठी वाट बघूया. पुन्हा माझ्या माऊलींच्या पालावर कसं सूर्यनारायण भगवान आले बघा. चला, माझी माऊली रथ निघालेला आहे माऊलींचा. वा,
आई तुक्या सहित तू आबायावे माझ्या रंगणी नाचावे माझ्या रंगणी नाचावे हे माझ्या रंगणी नाचावे भीमा अरे भीमा अरे भीमा आणि चंद्रभागा तुझ्या श्री विठ्ठल मंडळी आपल्या दिंडीमध्ये एक फुलांचा झाड आलेला आहे. फुलांचा झाड, सुंदर फुलांचा झाड आपल्या दिंडीत आलंय. ताई तुमचं नाव काय? ताई तुमचं नाव काय? तुमच्या डोक्यात फुलांचा झाड कसं काय आला? चला श्री विठ्ठल मंडळी, आता आपली दिंडी आज आपण कुठून निघालो? विठ्ठल महाराज वाल्यावरून. आणि वाल्यावरून निघाल्यानंतर माऊलींचा पहिलाच आपला विसावा आलेला आहे. आणि या पहिल्या विसाव्याला आपण जरा विश्रांती करूया, थोडा नाश्ता करू आणि मग जाऊ नम्राला आपला आपल्या, आहे की नाही? तुम्ही तुमच्या नम्राला, आम्ही आमच्या नम्राला. चला चला मंडळी, एवढे जर वडापाव खाणारे आपल्या महाराष्ट्रात असतील तर महाराष्ट्रात दुष्काळ पडेल. अशी खाणारी भेटली तर काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? गरम गरम वडापाव एकच नंबर. आणि महाराष्ट्राचे जर डिजिटल वारकरी आपल्यासोबत असले तर त्याच्यात काय होतात? दुधात साखर नाही, काजू बदाम पिस्ता सर्व काही. विठ्ठल 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 श्री विठ्ठल मंडळी, आमचे बंधुराज रमणबुवाचे सुपुत्र सोमनाथ दादा आज आम्हाला भेट देण्याकरता इथं आलेले आहेत. काका काय महाराज, लय शांत स्वभाव आहे. प्रेमाचा संबंध आहे म्हणून आम्ही एकमेकाला भेटत असतो दिंडी चालत माळत. बरोबर आहे, बरोबर आहे. दिंडी क्रमांक 151 चे मालक आणि दिंडी क्रमांक 188 चे मालक यांची वारीच्या वाटेवर थोडक्यात वारकरी भेट झालेली आहे. हा हा, वा 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 वा, खूप छान खूप छान. आमच्या श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा वारकरी मंडळातल्या बघ अशा एक साड्या दिसतात, एक साड्या. श्री विठ्ठल, तुमच्या गालावरच्या मुद्रा, वा वा वा. तुमच्या मुद्रा गेल्या चालून चालून. चला 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 पळ. चला मंडळी,
आपण पोहोचलो आहोत माऊलींच्या पालावर नीरा येथे. आ द्यावे ते आनंद्या, द्यावे ते आनंद्या, जगज्योती 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 ज्ञानेश्वर महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की. वासुदेव हरी जय जय पांडुरंग, वासुदेव हरी जय जय पांडुरंग हरी, वासुदेव हरी जय जय पांडुरंग हरी, वासुदेव हरी जय जय पांडुरंग हरी, वासुदेव हरी जय जय पांडुरंग हरी. हा जो अभंग आहे हा स्कंद पुराणातला भाष्य आहे. म्हणजे स्कंद पुराणामध्ये विवरेचं नीरेचं महात्म्य सांगितलेलं आहे. त्याचं नाव आहे सह्याद्री खंड. बरं का, म्हणजे ब्रह्मदेवाने नारदाला आपल्या सह्याद्री खंडाचा महात्म्य सांगितलं. म्हणजे सह्याद्री खंडामध्ये आळंदी येते, पंढरपूर येतं. म्हणून पंढरपूरच्या शेजारी नीरा ही जी वाहते, नीरा विवरा पडता दृष्टी, नुसती दृष्टीला पडली आणि ती तो वैकुंठ प्राप्ती. नुसत्या निरेला इथून पुढं निरेचा आणि बिवरेचा संगम आहे. जे कार्याला राहतील त्यांना आम्ही त्यांचं दर्शन करणार आहे. निरे विवरेच्या संगमी चंद्रभागेच्या उगमी. पंढरपूरचं पूर्वद्वार म्हणजे नीरा आणि भीमेचा संगम आहे इथं नरसिंहपूर. पंढरी महात्म्यामध्ये त्याचं वर्णन आले. आता काही जास्त सांगत नाही. संत महात्म्याचं दर्शन झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय संतांना गंगेची उपमा देतात. गंगा आली आम्हा वरी संत पाऊले साजरी. संतांचं पाऊल, संतांची भेट, दर्शन म्हणजे गंगा येणं. तसं तुमच्या घरी पुढे गेले आई वारकरी संत आले म्हणजे आज तुमचं कसं जीवन झालं शेवटचं चरण. संत झालो, संत सागरी न्यालो. संत जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा आपला जन्म सार्थक होतो. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. अशा प्रकारे तुकोबाराय तसे वारकरी तुमच्या घरी येतात. बरीच वर्ष झाली नाही का, 25-26 झाले असतील. भाग्याचा उदय तेहे जोडी संत पाय. अशीच तुमच्याकडून वारकऱ्याची सेवा करू माऊली चरणी प्रार्थना. बोला पुढचा काय. आपण आलेलो आहोत माझ्या माऊलींचा आता इथं स्नान होणार आहे. नीरा नदी स्नान. आणि या नीरा नदी स्नानासाठी आपल्याबरोबर किती लोक आलेत बघा शूट करायसाठी. वेगवेगळ्या वेगवेगळ्या अँगलनी तुम्हाला मस्त एकदम माऊलींचं दर्शन भेटणार आहे. याच्यासाठी आमचे ऋषिकेश ठाकूर नमस्कार. आपले सर्व सबस्क्रायबर जेवढे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी तुम्ही चांगलं काम करणार का महाराज? नक्की ना. अजून एक हे कोण आहेत माहिती आहे का? कंचा प्रो, सॅमसंग S26 अल्ट्रा. आणि त्यानंतर नेक्स्ट आमचे ऋषिकेश महाराज म्हणजे बच्ची. तुमच्याकडे कुठला? 17 प्रो मॅक्स. आणि आमच्या माऊलीकडे
पताका माऊलीकडे पताका. तर असं आणि आपला मोबाईल असं तीन चार मोबाईल पकडून आपण मस्त माऊलीचा शूट घेऊया आणि छान असा ज्ञानोबारायचा सोहळा नीरा नदी स्नानाचा तुम्हाला दाखवणार आहे. काही काळजी करू नका. चला श्री विठ्ठल माऊली माझी माऊली. हे बघा इथं आता सर्व घेरा करून ठेवलेला आहे. इथं ज्ञानोबारायांचं स्नान होणार आहे, निरा स्नान. आणि सगळं मंडळी इथे सज्ज आहेत, गार्ड्स वगैरे सर्व. आणि भरपूर लोक इथं माऊलींचं शूट करण्यासाठी म्हणजे काहीतरी सुंदर छायाचित्र आपल्याला भेटल याकरता सर्व मंडळी इथं आलेले आहेत. कोणी दर्शनाला आलेलं आहे तर पार मंदिरावर चढलेले आहेत. आणि हा मंदिर जो आहे ओम श्री गुरुदेव दत्तरायांचं हा मंदिर आहे बरं का. त्याच्यामुळं इथं खूप 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 पुण्य पावन अशी ही निरामाई आहे बरं का. ही निरामाई तर आपण ऐकलात मगाशी आमचे ज्ञानराज महाराज म्हात्रे त्यांनी आपल्याला सांगितलं का निरा बिवरेच्या तिरी का निरामाईचा त्यांनी संपूर्ण आपल्याला वृत्तांत सांगितलेला आहे का निरामध्ये स्नान केल्याने काय पुण्य प्राप्त होतं ते पूर्ण सांगितलेले आहे. त्याच्यामुळे आपण सर्व इथं मंडळी निरा स्नाना करता येत असतो बरं का बाबा. रामकृष्ण हरी. तर चला आपण माऊलींची वाट पाहूया. आणि माऊली आले का लगेच आपण सुद्धा आले. माऊलींचा आशो तर निघालेलाच आहे पुढे. नमस्कार मंडळी, श्री विठ्ठल. आपण आलेलो आहोत निरा स्नानाला. वारंवार तुम्हाला सांगतोय मी. पण आता इथं सर्व वारकरी आपापल्या ज्या ध्वज असतात या पताका इथं धुवून घेतात म्हणजे स्नानच करतात पताकांचं सुद्धा. जसं माऊली स्नान करते. माझी माऊली तर निघालेलीच आहे बघा. माऊलीं सरत आलेलाच आहे. माऊली आरूढ झालेले आहेत. एक क्षणभरातच माऊली इथे येतील. पण पताका हा फार महत्त्वाचा घटक आहे. पताका म्हणजे देवच स्वतः असतो. त्याच्यामुळं हा ध्वजसुद्धा आपल्याला या निरा बिवरेमध्ये आपल्याला धुवायला पाहिजे. याचं सुद्धा स्नान करायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण या पताकांचं आपण या नदीमध्ये स्नान करूया. माऊली माऊली.
ते काय शूट करायचे नादात आमच्या माऊलीला आंघोळ केलेली आहे बरं का. श्री विठ्ठल यावरती ओके. हा ए माझे बाबा हा नाता हा नाही नाता असे तुळशीच घेऊन नाच हा हात वर घ्या हा कशी जाव कशी जाशील कशी जाऊ कशी जाऊ कशी जाऊ कशी दिवशी यशोदा मायना
अरे आम्ही बिघडवलो तुम्ही बिघडा आम्ही बिघडवलो तुम्ही बिघडा आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा तुम्ही बिघडा आम्ही बिघडलो 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 तुम्ही बिघडा आरती ज्ञान राजा मा कैवल्य तेजा सेवित साधू संत मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा पदे ज्ञान हा सगळा काढ तुकाराम 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 ज्ञानदेव पांडुरंगा भगवान जय ज्ञानेश्वर महाराज जय तुकाराम महाराज के जय सभा संतन की जय वासुदेव चला मंडळी सगळ्यांना शुभरात्री. खूप उशीर झाला. वास्तविक नेटवर्कच्या नादात मी रात्रभर एकदम 1 वाजेपर्यंत लोणंदमध्ये आम्ही बसलेलो. काय करणार, व्हिडिओ पडायची होती म्हणून खूप उशिरापर्यंत आपण बाहेर बसलो. तोपर्यंत आमची पब्लिक सगळी झोपवून गेली बिचारी. तर चला मी सुद्धा आता झोपतो. खूप माझ्या डोळ्यावर झोप आली. काही करून एक व्हिडिओ मला पाडायचीच होती, तर ती व्हिडिओ पडलेली आहे. चला आज आपण लोणंद या ठिकाणावर पोचलेलो आहोत. तर सर्वांना शुभरात्री. मी आता झोपतो बरं का. चला शुभरात्री.